नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि हे आझाद मैदानाची परिस्थिती जिकडं पाहो तिकडं चिखल आहे आणि ह्या चिखलामध्ये आंदोलकांना धड बसायची व्यवस्था नाहीये. 5,000 आंदोलकांना बसण्याची व्यवस्था सरकारच्या वतीनं करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे, पण प्रत्येक ठिकाणी चिखलच चिखल आहे. धड इथं उभाही राहत नाही तर बसायचं कसं अशी परिस्थिती आहे. बरेचसे आंदोलक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर आम्ही इथली परिस्थिती दाखवत आहे की मुळामध्ये आंदोलकांना ह्या चिखलामध्ये बसावं लागत आहे आणि परिसरातले जे हॉटेल्स आहेत, जे खानावळ आहेत, टपरे आहेत, त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. तर काय तुमचं नाव आणि काय सांगाल, इथं काय व्यवस्था? राहुल शंकर ढगे, मी धाराशिवचा आहे. इथे व्यवस्था म्हणजे खायला नाही, पाणी नाही, काय नाही. तर अनेक जण या ठिकाणी, काय सांगाल, काय नाव तुमचं? मी दिलीप अरविंद कदम, कृष्णापूर तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथून आलो. एवढ्या पावसातही लोक आरक्षणासाठी इथं थांबूनच आहेत आणि सरकार आजपर्यंत झोपलेलंच आहे. गेल्या 2 वर्षापासून चालढकल चालू आहे. काय नाव तुमचं, काय सांगाल? सचिन आमटे, मी बीडवरून आलोय. तुम्ही इथं जे 5,000 लोकांची व्यवस्था सांगितली आणि काय नाही, सरकारने नाही जरी आमची व्यवस्था केली तरी फक्त आम्हाला आरक्षण द्यावं. आणि राहिला आमचं हॉटेल बंदचा, आमचे दादा एक महिना हॉटेल जेवत नाहीत. त्याच्यामुळे इथं मराठा समाजाला कोणाला जेवण्याची काही गरज नाही. जोपर्यंत दादा इथून उठणार नाहीत तोपर्यंत इथून मराठा समाज मुंबईतून हलणार नाही. आम्ही सगळे या ठिकाणीच थांबणार आहेत. सरकारने व्यवस्था आमच्या आरक्षणाची करावं. आम्हाला बसण्याची आरक्षण आवश्यकता नाही. आम्ही असे उभ्या पावसात भिजत राहू. तर या मैदानाच्या ठिकाणी महाराष्ट्रामधलं प्रसिद्ध हॉटेल म्हणजे शिवराज हॉटेलचे मालक अतुल वाईकर मराठा आरक्षणाच्या वेळेस 2024ला मराठा आंदोलकांच्या जेवणाची आणि नाश्त्याची सोय मावळमध्ये हॉटेल शिवराजच्या वतीनं केली होती. ते अतुल वाईकर या ठिकाणी आले. दादा, काय सांगाल की आंदोलकांना अशा ह्या चिखलामध्ये उभं राहावं लागतं, इथं बसता येत नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसत नाही, काय सांगाल? आज या ठिकाणी आम्ही आलो त्यावेळी पहिल्या वेळी की संपूर्ण इथं 5,000 लोकांची बसण्याची व्यवस्था केली आहे, पण त्या ठिकाणी संपूर्ण चिखल आहे. बसण्यासाठी तर जाऊ दे, पण उभं राहायला पण जागा नाही, पाणी साचलंय. आणि आपल्या जरांगे दादासाठी जो स्टेज आहे तिथं पण मोजकेच 50 ते 60 जणांसाठी. बाकी संपूर्ण आपले महाराष्ट्रात आलेले मराठा बांधव यांना आता शेजारील हॉटेल असेल, हॉटेल आज इथलं सरकारने बंद करायला लावलं. हॉटेल, पानटपऱ्या, पाण्याची काहीच पार्किंग वगैरे कशाची व्यवस्था नाहीये. आता जे आंदोलक आले तिथं कमीत कमी 5 ते 10 किलोमीटर लांबून गाड्या लावून चालत आलेले आहेत, पायी चालत आलेले आहेत. 20-20 किलोमीटर पाणी. आता हे 27, 28, 29 तारीख बिना ह्याचे जेवण अन्न पाण्याच्या गावावर निघाले, अंगावरती काही नाही. आणि आता संपूर्ण मराठा आंदोलक हे भिजलेले आहेत आणि त्यांचा आता असा निर्णय की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. चिखलाच्या संदर्भात काय सांगाल की उभंच राहावं लागते, बसायला नाही, तर सरकारने काय? तर सरकारने या 5,000 लोकांसाठी आझाद मैदानावर परवानगी दिली होती, तर त्यांनी कमीत कमी 5,000 लोकांसाठी पत्रा शेड मारले पाहिजे. त्यांची बसण्याची व्यवस्था पुढच्यांची व्यवस्था केली पाहिजे होती. आज या ठिकाणी पुढच्या जाऊ दे, खड्डे तरी बुजवले असे तरी लोकांना उभं राहता आलं असतं. तर बरेचसे आंदोलक या ठिकाणी आहेत. कुठून आलात आणि काय सांगणार? दादा, मी उमरखेड तालुका, राहणार कृष्णापूर, जिल्हा यवतमाळ इथून आलेला आहे. आमची अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे पैसा नसताना गावातून लोकवर्गणी करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आमच्या गावातील पोलीस पाटील असो, सरपंच असो किंवा गोरगरीब मराठा समाज असो, त्यांनी 100 रुपये देऊन आम्हाला वर्गणी करून गावातले 50 लोक इथं पाठवले का आरक्षणासाठी. जोपर्यंत मनोजदादा इथून उठणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. ही आमची नम्रतेने आणि कळकळीची सरकारला विनंती आहे. आणि तुमच्या माध्यमातून त्या सदावर्तीला सांगायचं आहे की निदान त्यांनी कुठले स्टेटमेंट गलत वापरू नये, एवढंच बोलायचं आहे. तर या ठिकाणी उद्योजक विक्रम कलावडे या ठिकाणी आलेले आहेत. काय सांगाल की मावळमधनं तुम्ही आलेले आहात, काय परिस्थिती आहे इथं? मावळमधून असंख्य कार्यकर्ते, मावळचे सगळे आपले मराठा आंदोलक आलेले आहेत. त्यांचा एकच विषय, अख्ख्या महाराष्ट्रातून जे मराठा बांधव आलेले आहेत, एकच आहे की बाबा आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण मिळालं तर पुढे मुलांचं शिक्षण चांगलं होतंय, पण मुलांना चांगल्या नोकऱ्या लागत नाहीये, सरकारी नोकऱ्या लागत नाहीत. थोड्याशा मार्कवरून मुलांचं
मुलांचं नोकरी जाती ते आणि त्यांचा हिरमोड होतोय, मग नको ते पाऊल उचलतात. त्यामुळे सरकारने मराठा संघाचा, मराठी माणसाचा विचार करावा आणि मराठी जनतेला, मराठी माणसाला आरक्षण द्यावं ही आमची सर्वांची मागणी आहे आणि ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी पूर्ण करावी अशी मी इच्छा व्यक्त करतो. बरं, कुठून आलात आणि काय? आम्ही धाराशिववरून धाराशिव जिल्ह्यामधून उमरगा तालुक्यामधून माडा या गावातून आलेलो आहोत. तर जरांगे पाटलांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलोय. स्वखर्चानं स्वतःच्या ह्याच्यानं गावातून 10-20 रुपये जसं जमतील तसं आम्ही काही लोकांनी राशन सुद्धा दिले आहेत आम्हाला गोरगरिबांना की आरक्षण मिळावं या हेतून आम्ही इथं आलेले आहोत. पण सरकारचं आणि फडणवीस साहेबांचं विशाळ नियोजन, इथं 10 ते 20,000 लोक पब्लिक बसू शकतात, पण इथं पाण्याची सोय नाही, मंडपाची सोय नाही किंवा टेंट नाही, काहीच नाही. एकदम ढिसाळ कारभार आहे इथला. तर आम्ही हे मैदान आहे, मैदानाची ही दुरावस्था या ठिकाणी दाखवत आहोत. मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित झालेले आहेत. कुणालाही या ठिकाणी खाली बसण्याची काहीच सोय नाही, कारण प्रत्येक ठिकाणी चिखल आहे, चिखलामध्ये पाय फसत आहेत. बरेचसे नागरिक खाली बसण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना त्यांचं साहित्य पावसाने भिजत आहे. आता या ठिकाणी ते बांधव आहेत, तर हे आंदोलक आता या ठिकाणी चिखलामध्ये बसलेले आहेत आणि खाली चप्पल घेऊन हे चिखलामध्ये आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत. सरकारच्या वतीनं केवळ यांना बसण्याची तरी आंदोलकांना व्यवस्था करण्यात आली पाहिजे होते. एवढं मोठं मैदान आहे, पण या मैदानामध्ये खड्डे पडलेले आहेत. आणि तर ज्या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील उपोषण करतात त्या ठिकाणी मावळ 24 तासची टीम आहे. तर चिखलामध्ये या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत. तर वरून पाऊस येत आहे. तर या ठिकाणी एक ज्येष्ठ व्यक्ती आहेत. ज्येष्ठ व्यक्ती आहेत आणि बाबा किती तास झालं तुम्ही इथं बसलात, काय सांगा? रामकृष्ण हरी 3 तास झाले असतात. बरं, खाली चिखल आहे, थंड थंड वातावरण आहे, तुम्ही भिजतायत, आजारी पडताना. रामकृष्ण हरी आता आम्ही सगळं घरदार सगळं सोडून आलो होतो चक. तर रामकृष्ण हरी आता हे खाली धरतीन वरी आकाश, आम्हाला याच्याशिवाय दुसरं काय? बरं, काय रामकृष्ण काय इच्छा काय? रामकृष्ण आम्हाला आरक्षण दुसरी काय इच्छा? पावसामध्ये हे ज्येष्ठ नागरिक इथं भिजत आहेत आणि ते मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी इथं उपस्थित झालेले आहेत. तर मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थानं या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होतोय. मनोबल वाढवण्यासाठी आपल्याला जिकडं पाहावं तिकडं मराठा आंदोलक हे विनंती करतो की आपण या ठिकाणची जागा मराठ्यांना 20 किलोमीटरवर वाहनं लावून दैनंदिन चालत यावं लागत आहे. काही मराठा आंदोलक हे खडीवर बसलेले आहेत. बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे. तर मराठ्यांची ही जिद्दी लढाई आहे. बर, काय सांगाल? बर, या ठिकाणी बरेचसे काय तुम्ही पावसात भिजत थांबलेले, काय नाव, कुठून आलात? बीडून आलो त्यांनी, बीड जिल्ह्याहून. बर, काय मागणी आहे तुमची? मागणी काय? आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही. आरक्षण घेतल्याशिवाय परत जायचं नाही या मागणीवर ठाम राहून सर्व मराठा आंदोलक या ठिकाणी. काय नाव, काय सांगा? मी धाराशिव जिल्ह्यामधून आलेलो आहे, तालुका उमरगा. तरी ओबीसीतून आरक्षण भेटावे हीच विनंती आहे. आणि सदावर ते एक ॲडव्होकेट आहे, त्यांना ही बोलणं या पदाला असताना बोलायचे हे नाही. एक गुराखी पण व्यवस्थित बोलतो, पण अशी भाषा वापरणं त्यांना शोभत नाही एवढेच. आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे CM, त्यांना पण कळकळीची विनंती करून की आम्हाला
ओबीसीतून आरक्षण द्यावं. आणि किती छळ करणार आहेत. एकनाथ शिंदे असताना देणार होते, पर दबावाखाली या देवेंद्र फडणवीसच्या आणि काही विरोधी पक्षातील आणि असलेले मी सर्वांचेच नावं घेत नाही. आणि नगर जिल्ह्यातून राधा विखे पाटील त्यांचं ओबीसीतून आरक्षण आहे. त्यांचा मुलगा खासदार होता ह्या बारीच हे पडलेले आहेत. त्यांचा प्रभाव केलेले निलेश लंके आहेत. त्यांच्या घरात आमदार खासदार पद असताना त्यांना आरक्षण आहे आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेला आरक्षण नाही का बरं. आम्ही एक शेतकरी ह्याचे लेकरं आहे. सर्व तिथं माझे आलेले बांधव मराठ्याचे. ही कळकळीची विनंती आहे. सीएम साहेब आज येशीत असलेले आले, आमदार खासदार काय इतर पक्षाचे गेलेले, पण आम्ही आलोय सकाळपासून भिजत. मी 15 किलोमीटर गाडी लावून आले निरोळ मधून 12 आमचं तर गेलेला आहे हा विषय. पण आमच्या येणाऱ्या लेकराला आमच्या लेकरा बाळाला नातावाला तर पुढे भेटावं. आता आमचं काय वय गेलेलं आहे तरी आमच्या पुढील नातवंड असलेले भावाचे पुतणे वगैरे भाचा सर्वच माझे ह्यांचं तर भविष्य घडावे ही एक कळकळीची विनंती आहे आमची. आम्हाला काय त्यांना मीठ मिरचू वगैरे काय आम्हाला नोकऱ्या काय आम्हाला खोके नाही, 50 खोके ओके तसलं काही नाही. फक्त आमच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण द्यावे ही कळकळीची विनंती सीएम साहेबांना करतो. आणि इतर असलेले माझे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे सर्व आणि काय माझे असतील राजकीय पुढारी नेते यांना कळकळून ओबीसीतून आम्हाला आरक्षण द्यावे. आणि सदावर्त्यांनी जरा जीव आकर्ती करून बोला. गुराकी बोलते वेळेस विचार करून बोलते. ही तर ॲडव्होकेट आहे, कुण्या लायकीचा आणि कसं डिग्री दिले त्याला एवढं बोलून. तर आता या ठिकाणी मनोज जरंगे पाटील ज्या ठिकाणी उपोषण करतात आम्ही त्या ठिकाणी तळं साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे आणि ह्या पाण्यामधनं हे मराठा आंदोलक पाण्यामध्ये उभं राहत आहेत. तर हे पाण्यामध्ये आम्ही हिंगोली जिल्ह्यातून वसमत तालुक्यातून आलेलो आहे. वसमत तालुक्यातून आम्ही 2 दिवस झाले इकडे मुंबईला निघालो होतो. तरी पाऊस चालू असून आम्ही अजूनही मागं हटणार नाहीत. आम्ही सकाळपासून अन्न खाल्लं नाही काय नाही, इकडं आरक्षणासाठी लढत आहोत. तर आता मनोज दादा जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही तिथली परिस्थिती दाखवणार आहे. आंदोलकांना जर 5,000 आंदोलक या ठिकाणी आंदोलनासाठी बसतील अशी व्यवस्था सरकारच्या वतीनं करण्यात येणार होती. तर आंदोलकांना या ठिकाणी चिखलामध्ये पाण्यामध्ये आता हे जे आंदोलक बसलेले आहेत हे पूर्ण चिखलात आणि पाण्यात बसलेले आहेत. काही जण प्लास्टिक कागद घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आंदोलकांचे कपडे चिखलाने माखलेले आहेत. सकाळपासून या ठिकाणी पाऊस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता आम्ही ज्या ठिकाणी मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसले त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. राजेंद्र महाराज लोखंडे यांचं गोड कीर्तन होणार आहे. तरी आपल्या सर्वांना आपल्याला घ्यायचं आहे. कारण जिथे जिथे दादाचं उपोषण असतं तिथे तिथे त्या उपोषणाची सुरुवात कीर्तनानं होत असते. पाटील ज्या स्टेजवर या ठिकाणी उपोषण करत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की तर मनोज जरंगे पाटील आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे. आता या ठिकाणी ताबडतोब हरिभक्तीपर आहे आदरणीय रामेंद्राचार्य हा जो मंडप टाकण्यात आलेला आहे राजेंद्र महाराज वाघमारे यांचं कीर्तन होणार आहे. आणि सर्वांनी या कीर्तनोत्सवाचा अवश्य गरजवंत मराठ्यांचा लढा, मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे यासाठी आझाद मैदान मुंबई उपोषण सुरू आहे. या उपोषणाच्या ठिकाणी मनोजदादा जरंगे पाटील आणि त्यांचे
मनोज दादा जरंगे पाटील या ठिकाणी तर मनोज दादा जरंगे पाटील या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाच्या ठिकाणी लाखो बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत. मुंबईमध्ये हजर झालेले आहेत. तर मी मावळचा आहे. एक मिनिट वर जाऊ द्या. पहिले आमची प्रतिक्रिया तर पत्रकार समोर या ठिकाणी मनोज दादा जरंगे पाटील आमरण उपोषणाचा लढा देत आहेत. आझाद मैदान मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी मराठ्यांनी मुंबई ही जाम केलेली आहे. 20-20 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. आझाद मैदानाच्या परिसरामध्ये नागरिकांना या ठिकाणी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित झालेला आहे. आझाद मैदान मुंबईची परिस्थिती आहे. मनोज जरंगे पाटील या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. पहिला दिवस आहे. अजून या ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी कोणी आलाय तर या ठिकाणी या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. काय सांगाल? काय नाव तुमचं? काय सांगाल? मी ज्ञानेश्वर बिडवे तर काय आंदोलनाबद्दल काय सांगाल? आंदोलकांना सांगायचं म्हणलं तर मराठ्याला आरक्षण देत नाहीत, एवढंच आमचं फक्त दुःख नाही, बाकी काय. तर आता या ठिकाणी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. जिकडं पाहो तिकडं चिखल आणि पाणी झालेलं आहे. नागरिकांना या ठिकाणी चिखलात आणि पाण्यात बसून आंदोलनाच्या या परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. मुंबई मराठ्यांनी जाम झालेले आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मराठे या ठिकाणून हलणार नाहीत. तर पावसाची रिमझिम सुरू आहे. काय सांगाल अतुल जी, तुम्ही या ठिकाणी काय परिस्थिती कशी? आता या ठिकाणी आता 1 तास झाला मी आझाद मैदानावर आहे. तिथं संपूर्ण सरकारचं काहीच असं कार्य दिसत नाही की संपूर्ण चिखल झालाय, मंडप नाही, संपूर्ण लोक मराठा सेवक भिजतात आहे. जेवणाची काही सोय नाही, टॉयलेटची सोय नाही. ते जाऊ देत, पण लोक पैसे घेऊन आलेत, पण त्यांच्यासाठी इथले हॉटेल असेल, पानटपरी असेल, किराणाची दुकानं असेल, मेडिकल असेल, आज सर्व बंद केलेलं आहे. मी आज सरकारचा किती निष्काळजीपणा आहे यावर देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया आपण दिली पाहिजे, नाही तर आपणास मराठे माफ करणार नाही. या ठिकाणी काय नाव काय सांगाल? मी जगन बळीराम मोबळे. आम्ही हिंगोलीहून आलेलो आहे मनोज दादा जरांगेसाठी पाठिंबा देण्यासाठी. आणि जे काही 2 वर्षापासूनचं आमचं आरक्षण चालू आहे, जे काही हे राज्य सरकार हे आपल्या खेळीची भावना जे व्यक्त करते, मराठ्यासोबत जे खेळ करायला आले आहेत, तर आम्ही आता असा एक निश्चय केलेला आहे की जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. लाख मराठा, कोटी मराठा या ठिकाणी मुंबईमध्ये कोटीच्या संख्येने मराठा समाज एकवटलेला आहे. आम्हाला
बर काय सांगाल आम्ही ना बोला सर. काय आंदोलनाला आलात काय परिस्थिती आहे कधी इथं पोहोचलात आंदोलनाला आलो तर आम्ही परवा दिवसपासून चालू आहे. आम्ही आज सकाळी 12 वाजता पोहोचलो. दादासोबतच होतो. दादाच्या ताफ्यात पण काही ट्रॉफिकची अडचण असल्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला थोडा. आम्ही इथली काय परिस्थिती आहे आझाद मैदानावर चिखल आणि सगळं निसरडा परिसर झालेला आहे. मोठ्या प्रमाणात पाणी आहे. आंदोलकांना नीट उभं राहता येत नाही तरी चिखलामध्ये आंदोलक बसले. तरी पण आम्ही दादासोबत ठामपणे उभे आहेत. पाऊस असो, पाणी असो, वारा असो, आम्ही आरक्षण घेऊनच जाणार. तर इथली ही परिस्थिती अशी आहे की पूर्ण आझाद मैदान हे चिखलमय झालेलं आहे. लाखोच्या संख्येने या ठिकाणी आंदोलक येतात आणि इथली परिस्थिती आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहेत. हा काय सांगाल नेमकं? आम्ही पुण्यावरून मावळमधून आलो. पावसात आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे. काय नाव तुमचं? उमेश सोनवणे. काय येताना काय त्रास कशा पद्धतीनं पोहोचला? त्रास भरपूर होता. पाऊस पण भरपूर होता. आम्ही वसमत नांदेडवरून आलो. भरपूर त्रास होता. पाऊस पण होता. पण आमच्यासाठी आरक्षण हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मनोदाच्या आदेशानुसार काय नाव काय सांगा? मी राजगड वेल्ल्यावरून आलोय पुणे जिल्ह्यातून. मला राजगड वेल्ल्यावरून आलोय पुणे जिल्ह्यातून. सकाळपासून इथेच आहे मी. पण मला असं वाटतं की मला आरक्षण आजच भेटलं पाहिजे. माझी ही इच्छा आहे. माझं गाव गिसर आहे. मी तालुका वेल्ला आहे. आज राजगड झाले. तर बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत. काय नाव तुमचं काय सांगा? हा, माझं नाव महादेव बोराडे. सेलून आलो मी. परभणी जिल्हा आणि जालना जिल्ह्याच्या बॉर्डर. तर आमचं म्हणणं आहे की आरक्षण मिळायलाच पाहिजे. दादानं जी मरमर केली सगळी आजपर्यंत आमच्यासाठी, याच्यासाठी आता फडणवीसने हा निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्यांना आता आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे. त्याशिवाय आम्ही परत जाणार नाहीत. तर आरक्षण ही लढाई अटीतटीची झालेली आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस असतानाही मराठा आंदोलक या ठिकाणी लाखोच्या करोडोच्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. काय नाव काय सांगा? माझं नाव विलास डोंगरे. तोपर्यंत दादा उपोषण सोडणार नाही तोपर्यंत एकही मराठा समाजातला माणूस हलणार नाही. आणि सरकारने आता आमचा अंत जास्त काळ पाहू नये. आमची एकदा अंत पाटलाचा एक संदेश आला तर आम्ही काहीही करू शकतो. आमचा अंत अजून सरकारने पाहू नये मराठा समाजाचा. मी मुंगी पैठवरून आलेलो आहे. मी साध्या कुटीवर आलो. कुटीवर 400 किलोमीटरवर आलो. याचं फडणवीस साहेबांनी भान ठेवायला पाहिजे. मी एक गरीब माणूस आहे. एकदम गरीब माणूस आहे. स्वतःचा खर्च करून आलेला आहे. फडणवीस साहेबांनी जर आता आम्हाला आरक्षण दिलं नाही, फक्त दादाने आम्हाला सांगायचं व एक संदेश द्यायचा तर आम्ही आरक्षण आम्हाला भेटलंच पाहिजे. आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. उभ्या पावसात बसणार. भिजत आलो आणि बिगर अन्न पाण्याचं पण इथपर्यंत आलो. आतापर्यंत मी पैठणवरून संदीपान भुमऱ्याच्या गावावरून आलेलो आहे. मी संदीपान भुमरे आमदारच्या गावावरून आलेलो आहे. आणि फडणवीस साहेबांनी आम्हाला आरक्षण द्यावा हीच त्यांना हात जोडून नम्र विनंती. तर या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी दादांना निष्ठा देतो. देशच्या परिवाराची गडबड बंद करा. कमी करा ती गडबड. महाराज आपल्याला विनंती आपला कार्यक्रम चालू करू. हॅलो हॅलो हॅलो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चिखल झालेला आहे. पाण्याचे डबके साचलेले आहेत आणि नागरिक या पाण्यामध्ये त्यांचे कपडे खराब होत आहेत. चप्पल तुटत आहेत. तर